पहिलं हास्य भगवान श्रीकृष्णांचं, दुसरं मोनालिसाचं. तसं सध्या देशभर राजकीय अभ्यासक आणखी एका हास्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतायत. ते हास्य म्हणजे देवाभाऊंच्या चेहऱ्यावरच. महापालिकेपासून वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या व्यासपीठावरती ते हास्य विलसित होत असताना मी पाहतोय. 100% तुमचं काम होणार इथपासून तुमचं काम जीवनभर होणार नाही इथपर्यंत कोणताही अर्थ लावता येतो असं हे अद्भुत हास्य. आणि या हास्याची मोहिनी जादू अशी आहे की या हास्याच्या लपेटात कोण कोण येईल सांगता येत नाही. सध्या पवार कुटुंबीय पण आले. हे हास्य देवाभाऊ आपल्याला ईश्वर दत्त आहे, जन्मजात आहे की व्यक्तिमत्व विकासाच्या अभ्यासक्रमात शिकवल्यामुळं ते तुम्हाला प्राप्त झालंय? खरं म्हणजे व्यक्ती मोठा झाला की त्याच्या विविध गोष्टींना त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचं वर्णन केलं जातं किंवा त्याला मोटिव्स दिले जातात. मी लहानपणापासून असाच आहे, माझ्यात काही अंतर नाही आहे. लहानपणी असा असलो तर निरागस असला म्हणायचं, राजकारणात असं असलो तर छदमी असला म्हणतात. त्यामुळे जशी जशी पदं बदलतात तसं तसं त्या हास्याचे अर्थ बदलत जातात. बाकी हास्य तेच आहे. मी निरागसही म्हणालो नाही आणि छदमी म्हणालो नाही. मी असं म्हणालो की मोहिनी घालणारं हे हास्य कसं काय प्राप्त झालं. ठीक आहे, या हास्याच्या जाळ्यात कोण कोण येतंय, कसं कसं येतंय आपण सगळे बघतो. महाविद्यालयीन जीवनामध्ये हास्याचा वसंत ऋतू येतो असं म्हणतात. तर त्या काळात कोण कोण लपेटामध्ये आलं होतं? मी नावं नाही विचारत, मी संख्या विचारतोय. महाविद्यालयीन जीवन हे सगळं आंदोलनांमध्ये गेलं. त्यामुळे तेव्हा कोणाला लपेटायचाही वेळ नव्हता आणि लपेटून घ्यायचाही वेळ नव्हता. पण प्रश्न असा पडतो की याच हास्यामध्ये संसार अमृताची प्राप्ती झाली का या हास्यामुळं? हे मात्र म्हणता येईल. कारण मी नेमका कसा आहे आणि काय करणार आहे याची 100% जर तिला सुरुवातीलाच माहिती असती तर कदाचित माझ्याशी लग्न केलं नसतं. हा जो प्रामाणिकपणा आहे त्यामुळं देवाभाऊंच्या हास्याकडे छद्म, राजकारण, डावपेच असं बघता येत नाही. आणि इतकं सरळ मोकळं हसणं सगळ्यांनाच जमतं अशातला भाग नाही. पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणाले होते, ज्याला अश्रूची किंमत कळते त्यालाच हसण्याची कला साध्य होते. अतिशय संवेदनशील माणूस असल्याशिवाय. आणि आज ते मुख्यमंत्री आहेत, काही वर्षांपूर्वी ते होते, त्याच्या आधी राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा वावर होता. म्हणून आपण सगळे कुटुंबातले लोक असं बोलतो आहोत अशातला भाग नाही. पण खरोखर या हास्यामध्ये एक जबरदस्त सामर्थ्य आहे. आणि त्यामुळेच खूपदा प्रश्न असा पडतो की एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी आपल्यासाठी छान शब्द बोलला नाही गेला तर आपण दिवसभर फार बेचैन राहतो. विशेषतः आम्हा प्रवचनकार, कीर्तनकार लोकांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट घडते की 10 लोकांपैकी 8 लोक पाया पडले आणि 2 नाही पडले तर दिवसभर लक्षात राहतं की हे 2 पाया का नाही पडले. आता पाया पडणं ही काही शिवीगाळ नाही, ही काही टीका नाही, आलोचना नाही. पण देवाभाऊंना हा प्रश्न विचारावा असा वाटतो, मर्यादाहीन पातळी सोडून अतिशय वाईट स्तरावरची, वाईट शब्दातली वैयक्तिक टीका त्यांच्यावरती झाली. पण ना देवाभाऊंनी संयम सोडला ना धैर्य सोडलं. ही क्षमता त्यांनी कशी अर्जित केली हे कळालं तर आमचंही जीवन आम्हाला सुखकर करता येईल. म्हणजे एकच गोष्ट मी स्वतःला समजवली आहे की कोणी किती शिव्याशाप दिले हे जग लक्षात ठेवत नाही. इतिहास तुम्ही काय केलं हे लक्षात ठेवतो. त्यामुळे आपण करत जायचं.
आज समजा आपण अगदी रिसेंट गेले 5 वर्ष बघितले, 5 वर्षात माझ्यावर टीका करणारे, माझ्याबद्दल वाटेल ते बोलणारे, यांना आता कोण लक्षात ठेवत आहे? मी काय केलं तेच लोकांच्या लक्षात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, कधीतरी मनाला त्रास होतो, व्यक्ती म्हणून त्रास होतो, पण त्याचा विचार न करता आपलं काम हे आपण करत राहिलं पाहिजे. आणि खरं म्हणजे याची प्रेरणा जर कोणाकडनं घ्यायची असेल तर ती आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींकडनं घ्यावी. संयम काय असतो तर त्यांच्यावर गुजरातमध्ये ज्या घटना झाल्या त्यानंतर माध्यमांनी देखील पातळी सोडून टीका केली, नेत्यांनी पण केली. 2002 पासनं 2014 पर्यंत त्यांनी कधी उत्तरच दिलं नाही, टीका सहन करत राहिले. कधी एक तुम्हाला त्यांचा इंटरव्ह्यू दिसणार नाही, केलेल्या टीकेला उत्तर दिसणार नाही. तर त्यांनी आपल्या कामातनं अशी परिस्थिती निर्माण केली की 2013 साली देशातला एकूण एक व्यक्ती असं म्हणत होता की या देशाला परिवर्तन पाहिजे आणि ते परिवर्तन देण्याची क्षमता मोदीजींमध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की हीच खरी आपली प्रेरणा आहे की आपलं काम आपण करत राहायचं आणि समोरच्याला त्यांनी करू द्यायचं. शेवटी मोदीजींना मौत का सौदागर म्हणणारे आणि काय काय म्हणणारे यांना कोणी लक्षात ठेवत नाही, तर लोक मोदीजींना लक्षात ठेवतात, त्यांनी केलेलं गुजरातमधलं काम आणि त्यांनी केलेलं देशातलं काम लक्षात ठेवतात. खूप मोठी रहस्याची गोष्ट आहे ही की अशा पद्धतीने अनर्गळ टीका करणारे काम जेव्हा उत्तम दिसतं तेव्हा देवाभाऊ अभिनंदन असा अग्रलेख पण लिहितात. तर ही गोष्ट खरीच आहे. पण प्रश्न असा येतो की मोदीजींच्या सारखं एक व्यक्तिमत्व समोर आहे, स्वतःच्या व्यक्तित्वाचं जडणघडण या पद्धतीनं आपण केलं. एका मर्यादेमध्ये सरिता काकू आणि अमृता वहिनीही एका मॅच्युरिटीमध्ये हे सगळं समजून घेतात. पण मला नेहमी एक प्रश्न कुटुंबातला घटक म्हणून पडतो की एका उमलत्या वयात हे तर सगळं दिविजाच्या कानावर पडतच असेल, तिने कसं स्वतःला त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं? त्या बाबतीत आई, आजी, बाबा यांच्याशी तिचा काही संवाद असतो का? आणि तिला कशा पद्धतीने प्रश्न पडतात आणि एक पिता म्हणून तुम्ही त्याचं उत्तर कसं देता? खरं म्हणजे मी गमतीने नेहमी असं म्हणतो की आमच्या घरी सगळ्यात मॅच्युअर कोणी असेल तर दिविज आहे. क्या बात आहे. कारण आता तिचं वय 15 आहे, पण या वयामध्ये जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे, म्हणजे आपण बघितलं असेल की आता मी मुख्यमंत्री जेव्हा बनणार किंवा सगळं चालू होतं, माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि अर्थात अशा वेळेस अनेक वेळा क्रूर प्रश्न विचारले जातात, अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात. पण तिला प्रश्न विचारला की तुला काय वाटतं, तुझे वडील होतील का, ते मुख्यमंत्री होणार आहेत का? तिने सांगितलं जो होईल तो महायुतीचा होईल आणि नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी प्रगल्भता तिच्यामध्ये आहे तिला यातलं अंतर समजतं आणि तिला हे माहिती आहे की अशा प्रकारे राजकारणामध्ये टार्गेट केलं जातं, कधी अद्वा बोललं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की ती मॅच्युरिटी त्याच्यामध्ये एक प्रकारे उपजतच आली किंवा ती तिने स्वतः ॲक्वायर केली. फार काही आम्ही कोणी, मी किंवा आईनी किंवा अमृतानी तिला समजवलं, शिकवलं असं नाही आहे. तर अनेक वेळा मुलं कशा प्रकारे ती ॲक्वायर करतात तशी त्यांनी ॲक्वायर केली. खूप आशादायक गोष्ट आहे. याचा अर्थ फडणवीसांच्या कुटुंबात तिसरी पिढी आता नेतृत्वासाठी सिद्ध व्हायला लागली असं म्हणायला. नाही, याचं एक तुम्हाला सांगतो की म्हणजे तिला यायचं असेल तिने जरूर यावं, पण माझा स्वतःचा समज असा आहे की फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणामधला शेवटचा मी आहे. ह्याला टाळी वाजवता कामा नाही. पण खरोखरच ही गोष्ट अशी आहे की सदैव ताण तणाव टीका आणि मधला काळ तर बॅड पेक्षाही कुठला दुसरा शब्द असेल तर तसा तो पॅच होता. आणि ज्याला जीभ आहे आणि बोलता येतं तो वाटेल ते बोलत होता. त्या सगळ्याचं मी परत स्मरण करत नाही. माणूस म्हणून कितीही जरी आदर्श डोळ्यासमोर असले
तरी शेवटी आपलं मन आहे आणि मनाला टोचत राहतं, बोचत राहतं. अशा सगळ्या ताणतणावाचं नियोजन करण्यासाठी आपण नेमकी कोणती जीवनशैली अंगीकारली, कसं नियोजन करता? कारण का आम्हाला पाणी नाही आलं की ताण येतो. आता रेशनवर अमुक मिळणार नाही म्हटलं की आम्ही साठा करायला लागतो. इतक्या किरकोळ गोष्टीचा ताण आम्हाला नाही मॅनेज करता येत. आपण हा सगळा ताण कसा मॅनेज करता? मुळात आपण जीवनामध्ये अनेक लोकांकडनं शिकत असतो. मला आठवतं की साधारणपणे 1993ची वगैरे गोष्ट असेल, त्यावेळी अरुण गुजराती हे नगरविकास विभागाचे राज्यमंत्री होते आणि नागपूरला सेशन करता ते आले होते आणि आमच्यासोबत नगरसेवक होते एक रमेश चोपडे म्हणून. तर त्यांचं एक ULCचं काम होतं. तर शोभाताई आमदार होत्या, मी नगरसेवक होतो. शोभाताईंना म्हटलं की तुम्ही आम्हाला घेऊन चला अरुण गुजरातींकडे, याचं काम आहे, जेन्युइन काम आहे, आपण जाऊ. आम्ही अरुण गुजरातींकडे गेलो. तेव्हा साहजिकच भारतीय जनता पक्षामध्ये मंत्री वगैरे म्हटलं की आपल्याला फारच मोठं वाटायचं की बाबा मंत्री म्हणजे पुढच्या कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहाहून आलेला व्यक्ती आहे आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तर फारच वाटायचं. तर आम्ही गेलो आपलं तिथे. तर गुजराती साहेब बसले होते. खूप लोक तिथे होते. कोणी त्यांना काही ओरडून बोलत होतं, कोणी वाकडं तिकडं बोलत होतं. सगळ्यांना ते अतिशय शांतपणे उत्तर देत होते. आणि मग ते म्हणाले, शोभाताई तुम्हाला थोडा वेळ आहे ना, जरा हे सगळे मी करून घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण बोलू. एक 1.25 तास आम्ही त्या ठिकाणी होतो आणि 1.25 तासामध्ये अरुणभाईंनी सगळ्या लोकांचं शांतपणे ऐकून घेतलं, कोण कसा बोलला अगदी. आणि मग लोक गेले, मग आमचं समजून घेतलं. मग मी आणि शोभाताई त्यांच्यासोबत बसलो. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं अरुणभाई असे एकदम लोक अंगावर येतात आणि काय वाटेल ते बोलतात, तुम्ही एवढे मोठे मंत्री आहात, तुम्हाला काही वाटत नाही का? तर ते म्हणाले की बघा, मी ज्या परिवारात येतो, माझा परिवार, माझे वडील हे गांधीवादी आहेत. आपण सौभाग्याने चांगल्या घरामध्ये जन्मलो, आपल्याला चांगले संस्कार मिळाले. आपल्याकडे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काही ना काही शंका असतात, प्रश्न असतात आणि त्यातले अनेक लोक तर याकरता आले असतात की त्यांना एवढंच सांगायचं असतं कसं मंत्र्याला सुनवलं, कशा 4 चौघात त्याची काढली. मला त्याला समाधान मिळतं, आपलं काय जातं. बाहेर निघाल्यावर आपल्यालाच हार घालणार लोक, मंत्री म्हणून आपलेच सत्कार होणार. मला असं वाटतं की तो माझ्याकरता एक फार महत्वाचा मंत्र त्या काळामध्ये ठरला आणि तेव्हापासनं मी माझ्या जीवनामध्ये पेशन्स शिकलो. आणि मी नेहमी असं म्हणतो की पेशन्स हा राजकारणामध्ये सगळ्यात मोठा गुण जर काही असेल तर तो पेशन्स आहे. ज्याला पेशन्स आला आणि ज्याला शिव्या खाता येतात त्यांनीच राजकारणात राहिलं पाहिजे. ज्याला शिव्यांचा त्रास आहे त्याने राजकारण सोडून कुठलाही धंदा केला पाहिजे. तर मला असं वाटतं की ती एक सवय लागल्यामुळे मग अशा प्रकारचे काही हल्ले झाले किंवा कोणी काही उलटसुलट बोललं तर फार काही त्याचा त्रास होत नाही, त्याच्यातनं फार काही मॅनेज करावं लागत नाही. आणि मला असं वाटतं की आता तो स्वभाव झाला आहे मला. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगतो की मला राग आलेला दिसला तर फार सोपा उपाय. मला राग तेव्हाच येतो जेव्हा मला भूक लागते. मला राग आलाय असं लक्षात आलं तर काहीतरी खायला दिलं की माझा राग संपला, मग राग आला. भूक लागली तर मी मात्र मग 2-4 शिव्या देऊन. आज एकादशी असल्यामुळं राग येऊ देऊ नका. म्हणूनच मी उपास करत नाही. आणि उपास केला तर उपासाचं खाऊन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.